या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अनुष्का आदित्यला म्हणत असते की आदित्य, पारू तुला जे काही सांगते ते खोटं आहे. मी त्या फोटोंवर कोणत्याही खुणा केल्या नाहीत. आणि ते ऐकून आदित्य म्हणतो की अनुष्का, अगं हे काय बोलतेस तू? त्यामुळे अनुष्का पारूकडे बघते तर पारू तिच्याकडे बघत हसत असते. आणि मग ती नाटक करत अनुष्काला म्हणते की अनुष्का मॅडम, काय झालं तुम्हाला? तुम्हाला इतका घाम का फुटला आहे? आणि मला तर असं वाटतंय तापसुद्धा आलाय. आणि पारूचं असं बोलणं ऐकून अनुष्का तर खूपच चिडते. तर आदित्य अनुष्काला विचारत असतो की काय झालं अनुष्का, तुम्हा दोघींचं नेमकं काय सुरू आहे? आणि पारूने मला खरंच काही सांगितलेलं नाही आहे, पण तू नक्की कोणत्या फोटोंबद्दल बोलत होती? आणि त्यावेळी पारूसुद्धा म्हणत असते की हो अनुष्का मॅडम, सांगा ना, नक्की कोणत्या फोटोंबद्दल बोलत होता तुम्ही? आणि मग त्यानंतर तीच हसत म्हणते की आदित्य सर, काही नाही, मी फक्त अनुष्का मॅडमची मस्करी करत होते. आणि तिचं ते बोलणं ऐकून मग अनुष्कासुद्धा नाईलाजाने हसून म्हणते की अगं काय पारू, तू माझी मस्करी काय करतेस? आणि मग त्यानंतर ती आदित्यला नाटक करत सगळं काही ठीक आहे असं सांगते. त्याचवेळी सावित्री त्या ठिकाणी येते आणि गेस्ट आल्याचं आदित्यला कळवते. त्यानंतर मग ते सगळेजण डिनर करण्यासाठी जातात. ऑफिसमधील 4 एम्प्लॉईज अहिल्याने घरी बोलावलेले असतात. त्यानंतर अहिल्या त्यांना सांगते की आज खास पारूने तुमच्यासाठी पंचपक्वान्नांचं जेवण बनवलंय. आणि ते ऐकून ते सगळेच लोक खुश होतात. मात्र मग त्यानंतर अहिल्या म्हणते की आत्ताच आपल्या हातून एक खूप मोठं टेंडर गेलं आहे आणि ते सुद्धा अगदी 1 रुपयाच्या फरकाने. त्याआधी कधीच असं घडलं नाही. मग याच वेळी असं कसं घडलं ते मला आज जाणून घ्यायचंय. आणि अहिल्याचं ते बोलणं ऐकून ते 4ही एम्प्लॉईज खाली मान घालतात. तर आदित्य आणि प्रीतम त्यांच्याकडे संशयाने बघत असतात. त्यानंतर अहिल्या म्हणत असते त्या टेंडरबद्दल सगळी माहिती फक्त तुम्हा 4 जणांकडे होती. तुमच्याचपैकी कोणीतरी एक गद्दार आहे ज्याने ती माहिती दिशापर्यंत पोहोचवली आणि आपल्या कंपनीच्या हातून हे टेंडर गेलं. तो व्यक्ती कोण आहे हे मला कळालं आहे, पण आता ते सगळ्यांसमोर यायला हवं. आणि मग त्यानंतर ती सगळ्यांना असं सांगते की जो कोणी गद्दार आहे त्याच्या ताटामध्ये पारूने विष मिक्स केलं आहे. त्या गद्दाराला आता त्याची योग्य ती शिक्षा मिळेलच, पण मी त्याला शेवटची संधी देण्याचा निर्णय घेतलाय. जर त्याला विष खाऊन मारायचं नसेल तर त्याने आत्ताच कबूल करावं, नाहीतर मग नंतर त्याला पाणीसुद्धा मागता येणार नाही. आणि अहिल्याचं हे बोलणं ऐकून सगळेच जण घाबरून तिच्याकडे बघू लागतात. अगदी आदित्य आणि प्रीतमला सुद्धा वाटतं की अहिल्या आणि पारूने त्या गद्दाराच्या ताटामध्ये विष मिक्स केलं आहे. आणि मग त्याच वेळी त्यांच्यातला एक एम्प्लॉई उठून उभा राहतो ज्याने दिशाला सगळी माहिती पुरवलेली असते. आणि तो अनुष्काचाच माणूस असतो. आणि त्यामुळे अनुष्का खूपच घाबरते आणि तो माणूस काही बोलणार त्याआधीच ती त्या माणसाच्या जवळ जात त्याच्या कानाखाली मारते आणि त्याची कॉलर पकडत म्हणते की मला वाटलंच होतं तू गद्दारी केली असणार. माझा तुझ्यावर आधीपासूनच संशय होता. तुझी हिंमत कशी झाली आमच्या कंपनीची माहिती दिशाला द्यायची? आणि ती पुन्हा त्याच्या कानाखाली मारते आणि त्याला घरातून हकलून देते. आणि हे बघून सगळेजण मोठ्याने अनुष्का असं ओरडतात. अहिल्या म्हणत असते की अगं अनुष्का, हे काय केलंस तू? त्याला हकलून का दिलं? कदाचित आपण त्याला शांतपणे विचारलं असतं तर त्याने हे सगळं कोणाच्या सांगण्यावरून केलं आहे हे सुद्धा आपल्याला कळलं असतं. आणि त्यावेळी प्रीतम म्हणतो की मला तर असं वाटतं या सगळ्याच्या मागे अनुष्काच आहे. आणि ते ऐकून अहिल्या मोठ्याने प्रीतमवर ओरडत्याने म्हणते की हे काय बोलतोयस तू? तुला कळतंय का? अनुष्कावर असे खोटे आरोप करू नको. ती या घराची होणारी थोरली सून आहे, आदित्यची होणारी बायको आहे. आणि ते ऐकून प्रीतम म्हणतो अगं आई, मात्र त्या माणसाला हिनेच तर कामावर ठेवलं होतं. आणि ते ऐकून अहिल्या अनुष्काकडे बघू लागते. तर अनुष्का रडतच म्हणते की हो मॅम, त्या माणसाला मीच कामावर ठेवलं होतं. माझ्याकडून खरंच खूप मोठी चूक झाली. पण तो माणूस जेव्हा मला भेटला ना तेव्हा त्याची परिस्थिती खूप बेताची होती. त्याने अक्षरशः मला विनंती केली की मॅडम मला काहीतरी काम द्या, आणि म्हणून मी त्याला आपल्याकडे कामावर ठेवलं. मला खरंच वाटलं नव्हतं की तो असं काहीतरी करेल. खरंच माझी खूप मोठी चूक झाली. आणि मग त्यानंतर ती असं म्हणते की तुम्ही त्याच्या ताटामध्ये विष वाढलं होतं ना, हवं तर ते जेवण मी जेवते, म्हणजे मी मरून जाईल. आणि ते ऐकून अहिल्या म्हणते की अनुष्का, मला माहिती आहे तू खूप इमोशनल आहे, मात्र बाकीचे लोक तसे असतातच असे नाही ना. त्या माणसाने तुझा फायदा घेतला आणि दिशाने त्या माणसाचा फायदा घेतला. मात्र यापुढे अशी चूक करू नको. आणि त्यावर अनुष्का हो म्हणते. आणि मग त्यानंतर ते सगळेजण तेथून निघून जातात. अनुष्कासुद्धा घाबरूनच घरातून बाहेर पडते. आणि मग त्यानंतर पारूसुद्धा तिच्या पाठोपाठ येते. ती पुन्हा एकदा अनुष्काला घाबरवण्याचा प्रयत्न करत असते. ती म्हणत असते की काय अनुष्का मॅडम, काय झालं? अगदी घाम फुटलाय तुम्हाला? मात्र त्यावर अनुष्का काहीच उत्तर देत नाही. तर पारू तिला म्हणत असते
की मी तुम्हाला सांगितलं होतं ना, माझी देवी आई गद्दारांना कधीच माफ करत नाही. ज्या माणसाच्या ताटामध्ये त्यांनी विष टाकलं होतं तो माणूस तर बाहेरचा होता, पण जेव्हा त्यांना समजेल की ज्या मुलीवर त्यांनी इतका विश्वास ठेवला आहे तीच मुलगी आपलं घर उद्ध्वस्त करायला निघाली आहे, तेव्हा त्या काय करतील. आणि पारूचं असं बोलणं ऐकून अनुष्काच्या पायाखालची तर जमीनच सरकते. अहिल्याला आपल्याबद्दल कळलं तर काय होईल असा तिला प्रश्न पडलेला असतो. तर पारू तिला अजूनच घाबरवत म्हणते की तुम्ही गाडीमध्ये सावकाश बसा, नाहीतर गाडीत बॉम्ब वगैरे असेल बरं का. आणि ते ऐकून अनुष्का गाडीपासून बाजूला होते. तर पारू हसतच म्हणते की घाबरू नका, गाडीमध्ये काही नाही आहे, तुम्ही शांतपणे घरी जा. आणि ती तेथून निघून जाते. पण पारूच्या अशा बोलण्यामुळे अनुष्का खूप चिडलेली असते. त्यानंतर घरातील इतर सगळेजण पारूची वाट बघत असतात. आदित्य पारूला विचारत असतो की तू खरंच आईच्या सांगण्यावरून त्या जेवणामध्ये विष कालवलं होतं का. आणि ते ऐकून पारू आणि अहिल्या हसू लागतात. पारू म्हणत असते की आदित्य सर, मी आणि देवी आई कधी असं करू का, तो फक्त एक प्लॅन होता खरा चोर कोण आहे हे समजण्यासाठी. आणि ते ऐकून सगळेच जण खुश होतात. त्यानंतर अहिल्या देखील भरभरून पारूचं कौतुक करत असते. तर पारू म्हणत असते की देवी आई, तुमच्या मनात नेमकं काय सुरू असताना ते मला अगदी बरोबर कळतं, त्यामुळेच तुम्ही जेव्हा विचारलं ना काम झालं का, तेव्हा मी हो म्हणाले. ते ऐकून अहिल्याला तर तिचं अजूनच कौतुक वाटतं. आदित्य आणि प्रीतमसुद्धा तिच्यावर खूप खुश असतात. आणि मग अहिल्या तिला विचारते की बोल पारू, तुला काय बक्षीस हवं आहे. आणि त्यावेळी पारू म्हणते की देवी आई, मी उद्या एके ठिकाणी जाणार आहे, कदाचित त्या ठिकाणी मला ते लोक आतमध्ये सोडणार नाही, आणि म्हणूनच मला त्यावेळी तुमची मदत लागेल, तुम्ही फक्त माझ्यासाठी शब्द टाकाल का. आणि त्यावर अहिल्या म्हणते की हो पारू, नक्की मी तुझ्यासाठी शब्द टाकेल, तू काळजी करू नको. पण त्यावेळी प्रिया विचारते की पारू नक्की कुठे जाणार आहेस तू. मात्र त्यावर पारू काही उत्तर देत नाही. तर अहिल्यासुद्धा म्हणते की जाऊ दे प्रिया, तिने नाही सांगितलं तर काही हरकत नाही, तिने पहिल्यांदा काहीतरी मागितलंय, मी तिची ही इच्छा पूर्ण करणार. आणि ते ऐकून पारू आणि प्रीतम तर खूपच खुश होतात. त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी सकाळी ते दोघेजण लगेच मंत्री साहेबांना भेटण्यासाठी जातात. ते दोघेजण मंत्री साहेबांच्या पीएची आधी भेट घेतात. मात्र तो पीए त्यांना भेटून द्यायला काही तयारच नसतो. त्यामुळे मग पारू ठरल्याप्रमाणे अहिल्याला फोन करते. आणि मग जेव्हा अहिल्या त्या पीएला सांगते, तुमच्यासमोर जी मुलगी आहे पारू, तिचं जे काम असेल ते तिला करू द्या, त्यावर तो पीएसुद्धा घाबरून हो म्हणतो. आणि मग त्यानंतर प्रीतम आणि पारू मंत्री साहेबांना भेटण्यासाठी जातात. तर दुसरीकडे प्रियाचा पाय मुरगळलेला असतो, तिला खूप त्रास होत असतो, त्यामुळे ती प्रीतमला कॉल करते. तर इकडे प्रीतम आणि पारूला मंत्री साहेबांकडून सर्टिफिकेट मिळालेले असते. आणि मग ते लगेच जेलकडे जाण्याचं ठरवतात. पण तितक्यात प्रियाचा कॉल येतो आणि तिची तब्येत ठीक नसल्यामुळे प्रीतम लगेच घरी जाण्यासाठी निघतो. तर पारू एकटी जेलमध्ये जाण्यासाठी निघते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत, दिशाला समजत नसतं की तिचा पूर्ण महिन्याचा स्टॉक एकाच दिवसामध्ये मार्केटमधून कोण उचलतंय. आणि मग अनुष्का तिला सांगते की हे सगळं किर्लोस्कर करतायत. पण त्या दोघी जणी त्यावेळी ज्या ठिकाणी असतात त्याच ठिकाणी आदित्य, अहिल्या हे देखील येतात. आणि त्यांना असं अचानक आलेलं बघून अनुष्का तर खूपच घाबरते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.